श्रावणानिमित्ताने पेडांब्या मठावर आयोजित सत्संगात आपण सर्वजण संमिलित आहोत. भारतीय पंचांगामध्ये वेगवेगळ्या कार्यासाठी वेगवेगळे कालावधी ठरवून देण्यात आलेले आहे. जसं की विवाहादी शुभ कार्यांसाठी ज्येष्ठापासून सुरू होते भाद्रपदापर्यंत चालू राहते. पितृगणांना श्रद्धा अर्पण करण्याकरता एक महिना राखून ठेवण्यात आलेले आहे आणि त्याला आपण माळ महिना असंही म्हणतो. वर्षातली दोन अन्नधान्य उगवण्याकरता मृगशिरा नक्षत्रापासून सुरू होणार एक कालावधी आहे. त्या कालावधी शेतीवाडी करण्यासाठी राखून ठेवण्यात आले. तद्वतच माणसाला श्रवण करण्यासाठी एक महिना राखून ठेवण्यात आलेले, त्याला श्रावण महिना असं म्हणतात. या महिन्यात प्रत्येक गावांमध्ये मंदिर असतील, घर असतील, तिथे पोथी, पुराण, पारायण, वाचन आणि विश्लेषण, प्रवचन, कीर्तन हे कार्य निरंतर चालू असतात. हेतू माणसाची जी भावनात्मक जडणघडण आहे ते करण्याची व्यवस्था सरकारी स्तरावर कुठेही नाही. दैहिक आरोग्याची काळजी घेण्याकरता व्यवस्था आहे आणि बौद्धिक म्हणजे शिक्षण आणि विद्या संपादन करण्याकरता व्यवस्था सरकारी आणि खासगी स्तरावर सुद्धा फार बराच आहे. परंतु भाव विकासासाठी एक व्यक्ती कुठलंही एक अंग वाढल्याने विकसित होत नाही. भौतिक, बौद्धिक आणि भावनिक तिन्हींचाही समान विकास व्हावा लागतो. तेव्हाच एका व्यक्तीचा विकास झाला असा त्याचा अर्थ होतो. शरीराने मी पैलवान आहे आणि बुद्धीने मी ढ असेल तर त्याला पूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास म्हटलं जात नाही. काही लोक बुद्धीने खूप मोठे महान पंडित आहेत पण त्यांचं शरीर त्यांना कुठल्याही कार्यासाठी साथ देत नाही. तेही पूर्ण विकसित व्यक्ती म्हणता येईल. काही लोक शरीराने पण चांगले आहेत, बुद्धीने पण पंडित आहेत, ज्ञानी आहेत, विद्वान आहेत, परंतु मानसिकता त्यांची संकुचित असेल, मनाने जर छोटे असतील ते पूर्ण विकासात बसत नाही. मनोविकास सगळ्यात महत्त्वाचा. शरीर आणि बुद्धी जे जे संपादन करते त्याच्यातनं सुखदुःखांची अनुभव घेणारे कोण असतील तर आपली मन आहे आणि भावना आहे.
कुठल्याही गोष्ट दिल्याने घेतल्याने, केल्याने न केल्याने, पाहिल्याने न पाहिल्याने, ऐकल्याने न ऐकल्याने, चालल्याने किंवा बसल्याने, दिल्याने घेतल्याने ज्या काही मनात भावना निर्माण होतात, एक तर सुखाची नाहीतर दुःखाची, या भावना ज्या आहेत ही आहेत म्हणून याला मनुष्य असं म्हणतात. माणसांच्यातनं ते सुखदुःख अनुभवण्याची भावना जर काढून टाकलं तर मनुष्य आणि प्राण्यांमध्ये किंवा मनुष्य आणि झाडांमध्ये काही फरक राहत. ही भावना अनुभवण्याकरता माणसांमध्ये दैवी गुणांची आवश्यकता आहे. माणसांमध्ये जेवढी संवेदनशीलता लागते तेवढी सहनशीलताही लागते. शौर्य धैर्य जेवढं लागते तेवढी उदारताही लागते. दया करुणा जेवढा लागते तेवढी निडरताही लागते काही गोष्टींचा. त्या सर्व ही मानवी जीवन सुसह्य बनवण्याकरता लागणारी उत्तम गुणांची संपादन करून ती आचरणात जर मनुष्य आणला तर मनुष्य एक पूर्ण व्यक्ती होतो. त्या पूर्ण व्यक्तीलाच अध्यात्मशास्त्रात स्थितप्रज्ञ किंवा ज्ञानी किंवा संत या नावाने ओळखतात. अन्यथा मनुष्य ही एक प्राणी, जसे वेगवेगळे प्राणी आहेत तसं मनुष्य ही एक प्राणी. मनुष्य केवळ हात पाय नाक कान डोळ्यांनी ओळखला जात नाही. ज्या प्राण्यांमध्ये ती प्राणित्व आहे तेव्हा ती प्राणी त्या नावाने ओळखते, ते सार्थक ठरते. जसं कुत्र म्हणतो आपण, कुत्र्यामध्ये श्वानता गुण जे आहे, कुत्र्यांकडे जे असायला पाहिजे ते गुण असतील तर ती कुत्र. सकाळी खाते, झोपलेले, रात्री झोपते, दिवसाही झोपते, उठते, तुला कुत्र कसं म्हणायचं? ना त्याला ना मालकाला ओळखत, ना मालकीणीला ओळखत, ना घरच्यांना ओळखत, ना बाहेरच्यांना ओळखत, आणि ना रखवाली करत, ना इमानदारी दाखवत, किंवा जी ती दैवदत्त त्याला दिलेले कुठल्याही गुणांचा प्रकटीकरण ती जर करत नसेल, कुत्र कसं म्हणता येईल? तद्वतच मनुष्य म्हणून आम्ही आलो, जर मनुष्यत्व नावाचा गुण आमच्याकडे नसेल, मनुष्यत्व म्हणायला एकच शब्द आहे परंतु अनेक गुणांनी भरलेले एक शब्द. मनुष्यत्वामध्ये खूप साऱ्या गोष्टी समाविष्ट आहेत, इनबिल्ट आहेत, त्या अंतर्गत समाविष्ट आहेत. त्या नसतील तर तो मनुष्य कसं होणार? ते मृत्यू लोके भुविहारभूता मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति. आमच्या ऋषी मुनींनी या मर्त्य लोकावर भूविहार झालेला एक 2 पायाचा प्राणी विचरण करतो का? येषां न विद्यान तपो न दानं ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ते मृत्युलोके भूविहारभूता मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति. काही गुणांची यादी दिली. येषां ज्यांच्या ठिकाणी विद्याने, कुठलेही गुण नाही चांगले, दान नाही, धर्म नाही,
ज्ञान नाही, शील नाही, परोपकारी भाव नाही, औदार्यता नाही, या गुण जर असतील तर त्याला मनुष्यत्व युक्त गुण म्हणतात, मनुष्यत्व म्हणतात. आणि याची संपादन करावं आणि आपल्याजवळ बाळगून ठेवावं आणि ज्या ज्या वेळी ज्याचा गरज वाटतो त्याचा उपयोग करावा. असंही नाही की मला विद्या येते म्हणून त्या विद्येचा उपयोग कुठेही कसंही वापरावं असाही त्याचा अर्थ नाही. ती विद्या ज्ञान कधी बनते, परिपूर्णतेला कधी जाते, मी मिळवलेली जी विद्या आहे, ज्ञान आहे, माहिती आहे, हे काय आहे, माझ्याकडे त्याची क्षमता किती आहे आणि याचा वापर मी कधी करायचा, कोणासाठी करायचा, किती करायचा, हे जर माझ्याकडे काही अक्कल नसेल तर विद्या असून सुद्धा मी विद्वान होऊ शकतो. एका गुरुकुलामध्ये 4 विद्यार्थी शिकले, खूप मोठे विद्वान झाले, चौघे विद्वत परीक्षा झाली, चौघेही 1 नंबरने पास झाले. गुरुजी म्हणाले आता घरी जायला हरकत नाही, तुम्ही विद्वान झाला. साधी साधी विद्या नाही, खूप चांगली चांगली विद्या शिकलेली. चांगली विद्या म्हणजे जी आजकाल आपण जे शिकतो असं नाही आहे की मेलेल्यांना सुद्धा जिवंत करण्याची विद्या ते शिकलेली, त्याला संजीवन विद्या म्हणतात, शिकलेले होते. आणि चौघेही घरी जात होते. वाटेत जंगलात एक वाघ कोणतरी शिकार करून तोडून टाकलेले होते. त्या चौघांनी बघितले, अरे 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 वाईट केले लोकांनी, प्राण्याची हत्या केली. दयागुण प्रचंड होता यांच्याकडे. एक जण म्हणाला, अरे मला एनाटॉमी फिजिओलॉजी खूप चांगलं येते, मी जोडतो म्हणाला. हे सगळे शरीर शास्त्राचा मला खूप चांगला परिचय, मी शिकलोय गुरुकुलात, मी याला व्यवस्थित जोडेन म्हणाला. एक जण जोडला. दुसरा म्हणाला, मी स्टिचिंग काम मी खूप चांगलं करतो, मी करतो म्हटलं स्टिचिंग काम केलं. तिसरा होता, तो म्हणाला तुम्ही तुमचं काम केला, आता मी जे शिकलेले ते करतो, याला जिवंत करतो म्हणा. चौथा म्हणाला, जरा वेळ थांबा, मी जरा झाडावर चढून बसतो, मग तुम्हाला जिवंत करायचं ते करा. छान होता तो. हे म्हणाले का, अरे ह्याला जिवंत केल्यानंतर आपल्याला ठेवेल कसं ते? अरे आपणच जीवदान केलेले, आपल्याला कसं खाईल ते? ते ऐकले नाही. हा गडबडीत जाऊन झाडावर चढला आणि त्याला जीवदान दिली त्याने. वाघ जिवंत झाला, तो ह्यांचा पकडचं फाडलं त्याने. आणि कोण अर्धावट जखमी झाले, कोण फाटले गेलेले होते, जगण्याच्या अवस्थेत नव्हते. वाघ गेला, हा झाडावर उतरला खाली. अरे शाणे हो, तुम्हाला सांगत होतो ना मी, तुम्हाला जे करायचंय झाडावर बसून करा, खाली नको म्हणून. आम्हीच जीवदान केलेले, आम्हाला कसं मारते म्हटलं. ते काय गुरुकुल मध्ये शिकायला होतं? तुमच्या बरोबर काय शाळा शिकायला होतं? अरे आपल्याला विद्या माहिती आहे, तर ती विद्या कुठे वापरावं, कसं वापरावं, किती वापरावं, का वापरावं, याचं जर ज्ञान नसेल तर ती विद्या असून उपयोग काय, कोणासाठी ते वापरावं याची जर ज्ञान नसेल तर तो विद्वान कसला होईल? नाही होऊ शकणार, तो पूर्ण व्यक्ती होऊ नाही शकणार. माझ्याकडे दयागुण आहे म्हणून मी कुठेही वापरावं, माझ्याकडे करुणा आहे म्हणून कोणावरही करुणा करावं, ही सर्व ज्ञान जे आहे हे सर्व ही संवेदनशीलतेवर आधारित आहे. या जगात आमच्याकडे संवेदनशीलता जितकी गरजेची असते तितके संयम ही गरजेचे असते, तितके
सहनशीलताही गरजेची असते आणि तितके उदासीनताही गरजेची असते. कोणत्या गोष्टी उदासीन करावं, कोणत्या गोष्टी सहन करावं, कोणत्या गोष्टीचा सामना करावं आणि कोणत्या गोष्टीला प्रचोदित करावं, करू नये, या सगळ्या गोष्टींची ज्ञान ज्याला असते आणि केवळ ज्ञान नाही त्याचं आचरण त्याला पूर्णपणे माहिती, तो एक चांगला माणूस बनू शकतो. अन्यथा आम्ही शिकलो म्हणजे शाणे झालो असं कधीच बोलतो. त्या शिक्षणाचा वापर कधी करायचा, कसं करायचं. मी शाळेत कॉलेजमध्ये शिकूनच आलो, पण मी जे शिकून आलो ते कुठेही कामाला येईना. मी रोज विचार करतो की मी शाळेत असताना शिकलेले ते कुठे कुठे वापरायचं, कारण वापरण्यासारखं काही शिकलोच नाही. लिहायला वाचायला सोडलं तर बाकीचे काहीच कामाला येत नाही. त्याचा उपयोग, कारण हे जे शिक्षण आहे भावनात्मक शिक्षण ज्याला म्हणतो, भाव विकासाचं शिक्षण म्हणतो, ती पूर्वी शाळांमध्ये दिली जायची, नीती कथांमधून दिली जायची, खूप चांगल्या चांगल्या कवितांमधून ते शिकवलं जायचं, चांगल्या चांगल्या कार्ययोजनांमधून शिकवलं जायचं. मुलांना त्या किंवा मुलींना त्या दृष्टीने तयार केली जायची. आज अशी काही व्यवस्था दिसत नाही. आज सगळी आमची व्यवस्था अशी झालेली आहे की बुद्धिप्रधान झाली, भावप्रधान काही नाही. बुद्धिप्रधान याचा अर्थ पॅकेज प्रदान झाला. ही डिग्री मिळवलं तर किती पॅकेज मिळेल, ती डिग्री मिळवलं तर किती पॅकेज मिळेल, एवढ्यावरच आम्ही शिक्षण घ्यायला लागलो. पॅकेज तरी सगळ्यांनाच गरजेची आहे, परंतु जगण्याची कला अवगत नसेल फारसं आपण यशस्वी नाही होत. शिकलेले सावरलेली मुलं रोज आत्महत्या करताना दिसतात, मुली आत्महत्या करताना दिसतात. 8वीतली 9वीतली मुली आत्महत्या करायला लागली, मुलं आत्महत्या करायला. अरे MBBS ला जेवढी पाहिजे तेवढी गुण नाही मिळाले म्हणून आत्महत्या केली. का? घाबरून आत्महत्या केली आणि मेल्यानंतर सर्टिफिकेट आले तर फर्स्ट क्लास पास झाले. म्हणजे इतकंही त्यांच्याकडे जर संयम नसेल, शिक्षण दिली खूप पण संयमच नाही शिकवलं, किंवा प्राप्त परिस्थितीशी मुकाबला कसा करायचा ही सामर्थ्य जर नाही शिकवले तर आमच्या या शिक्षणाचा काय आम्हाला उपयोग होणार. रोज बघतो. परवा आमच्या इथे कोल्हापुरात मुलगा 6वीत आहे. आजी म्हणाली काय करतोयस तो? काय नाही म्हणाला. जाऊन बघितली, कम्प्युटर मध्ये तो अश्लील चित्र बघत होता. आजी म्हणाली थांब तुझी बाबा येऊ दे सांगतो म्हणाला. आजी असं काय सांगू नको, मी शाळेत जातो म्हणाला. गेला. आजी झोपली. आला गेला तो बाहेर. अर्धा तासातच घरी आला. आजी झोपलेली होती. एवढा मोठा दगड घेऊन आला, डोक्यावर घातला, खालाच गेला. आजी मेली. पण ह्याची आई बाबा दोघेही MS आणि MD आहे. दोघेही डॉक्टर दवाखान्यात. बाळाकडे लक्ष द्यायला वेळ नाही. बाळाला मिळालं ही शिक्षण. आम्ही मग काय मिळवणार? आमच्या मुलाबाळांसाठी आम्हाला जर वेळ नाही भेटला, आमची संतान आम्ही नीट घडवू नाही शकलो, आम्ही काय माणसं होणार आणि आमच्या पिढीला काय माणसं घडवणार? आम्ही भजन करतो रोज, अहर्निशीचा परमार्थ करावा. पुढे काय? हा मला तेच पाहिजे. अडमार्गी कोण जन जे जातील सगळ्यांवरच आलंय. बरोबर? रात्रंदिवस परमार्थ करायला पाहिजे. काय करायचं रात्रंदिवस परमार्थ? ह्यासाठीच करायचं.